आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषद उमेदवारांचे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असल्या कारणाने मोठ्या मताधिक्य म्हणण्यापेक्षा मोठ्या कार्यकर्त्याच्या संख्येने हा फॉर्म आज भरण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका त्यांची लढत यापुढे कशी राहणार आहे आणि त्यांचे काय मानस आहे त्या प्रभागातून त्यांच्या गटातून नेमक्या काय समस्या आहेत ते त्या समस्याचं निवारण करण्यासाठी ते किती प्रयत्नशील आहे ते जाणून घेऊया। भैया नमस्कार, बेदडक आवाजमध्ये आपलं स्वागत। मला एक सांगा, तुमच्या प्रभागातल्या अडचणी नेमक्या तुम्ही पहिल्यांदा जाणून घेतल्या का आणि त्याच अनुषंगाने तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे, काय सांगाल? आज 2026 पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही आज खरोळा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटाचे आणि गणाचे इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। माननीय आमचे दैवत विलासरावजी देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, अमित भैया साहेब तसेच धीरज भैया साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आज काम करत आहोत। मी उमेदवारी भरण्याच्या अगोदर या मतदारसंघाचा सर्वे केलेला आहे। त्या सर्वेमध्ये मला जे काही अडचणी आणि ज्या लोकांच्या समस्या असतील, नागरिकांच्या जे काही समस्या अडचणी असतील त्याचं मी अगोदर त्या सगळा डाटा कलेक्ट केलेला आहे आणि त्याच्यावरती मी काम करणार आहे। त्या अडचणी लक्षात घेता आज बघितलं तर 25 ते 30 वर्ष झालं इथं भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषदची उमेदवारी आहे आणि तो 30 वर्ष झाला त्यांचा गड आहे। त्यांनी म्हणतात की आज गल्ली ते दिल्ली आमचं सरकार आहे, मग गल्ली ते दिल्ली सरकार राहून त्यांनी जर 25 वर्षात 30 वर्षात स्थानिक मूलभूत गरजेचे जे प्रश्न आहेत, शाळा असेल, रस्ते असतील, पाणी असेल, नाली असेल, वीज असेल, हे प्रश्न जर सोडू शकत नसतील तर त्यांना आज या जिल्हा परिषद पंचायत समितीला मत मागायचा हा बिलकुल अधिकार नाही ग्रामीण मतदारसंघामध्ये। आणि लोकांनी त्यांना मतदान करण्याच्या पूर्वी त्यांना विचारलं पाहिजे किंवा तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये काय केलं, त्या 5 वर्षाचा मला हिशोब द्या। बॅनरबाजी, डिजिटल बाजी सोडलं तर तुम्ही काम म्हणून काय केलं आणि तो लोकांसमोर तुम्ही काय म्हणून जाणार आहात। आज जर बघितलात तुम्ही तर तुम्ही ग्रामीण भागामधल्या लोकांच्या आज समस्या तुम्ही स्वतः जाणून घ्या। प्रत्येक गावामध्ये तुम्हाला एवढ्या अडचणी निर्माण होतील की तुम्हाला वाटेल की बाबा हा मतदारसंघ महाराष्ट्रात आहे का आणखी कुठे दुसऱ्या देशात भारताच्या बाहेर आहे। एवढ्या अडचणी आज जिल्हा परिषद खरोळा सर्कलमध्ये उपलब्ध आहेत। नक्कीच या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पानगाव सर्कल मधून उभारलेले आहे, नाही ऋषिकेश कराड कुठून पानगाव सर्कल मधून जे उभारलेले त्यांनी एक आपल्याला जाणीवपूर्वक किंवा त्यांनी एक प्रश्न मांडायला सांगितला की विचारायला सांगितला की ज्यांचा प्रभाग नाही त्या प्रभागातल्या माणसांनी ते येऊन उमेदवारी लढू नये, काय सांगाल? मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, ते मोठे नेते आहेत माझ्यापेक्षा, पण तुम्ही ज्या मतदारसंघात निवडून गेलात, ज्या लोकांनी तुम्हाला आमदार केलं त्या मतदारसंघाला तुम्ही पाकिस्तान म्हणतात। मी पाकिस्तान मधून तर आलेलो नाही ना, माझं मूळ गाव हे खरोळा आहे, आणि मी त्यांना सांगतो त्यांना जर माझी कार्यपद्धती बघायची असेल तर आरवीत यावं, त्यांचं MIT कॉलेजच्या समोरचा माझा हा ग्रामपंचायतचा भाग आहे, तिथले डेव्हलपमेंट बघा आणि पुन्हा तुम्ही मत मागायला या म्हणा। नक्कीच या ठिकाणी आणखीन आपले वैयक्तिक प्रश्न आहेत। सध्या 3 महिला उमेदवार या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या। पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही यातून यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई काय सांगाल, आता महिला सक्षमीकरण जर करायचं असेल, ग्रामीणच्या जेवढ्या महिला आहेत त्यांची हालत तुम्हाला माहितीच असावी, त्यांना 200 रुपये रोजगारावरती आपला उदरनिर्वाह भागावा लागतो, त्यांना रोजगार निर्मितीसाठी आपले काय उपाय असतात? हा, मी सुमित्रा आलुरे। त्यांची म्हण आहे सरकार त्यांचं दिल्ली पासून गल्लीपर्यंत आहे, पण त्यांना दिल्लीतून गल्लीतले काही दिसत नाही, त्यासाठी गल्लीत आणि गावातच राहावं लागतंय। हा, समस्या ज्या आहेत गावातल्या महिलांना आणि गावातल्यांना दिसतात, त्यामुळं मी माझे दुसऱ्यांना प्रश्न सांगण्याची तेवढी ही नसते, आपण स्वतःचे प्रश्न समजून आम्ही सगळे काम करणार आहोत। म्हणजे नक्कीच तुम्ही ग्राउंड लेवलला जेवढे सामान्य नागरिक आहेत त्यांचे प्रश्न आपले स्वतःचे प्रश्न म्हणून तुम्ही ते मांडणार आहे। बरं, नक्कीच आणखीन आपल्या उमेदवार बोलणार आहेत का? असं घ्या सर का बाजूला, काय सांगाल भैया, तुम्ही पण उमेदवारीची मागणी केली, तुम्ही आता एक चांगला प्रश्न उपस्थित केला की ऋषिकेश दादांनी विलास भैयाबद्दल एक प्रश्न विचारायला सांगितला की तुम्हाला प्रभाग विलास भैयाबद्दल नाही, काँग्रेसला विचारायला, काँग्रेसला मला काय म्हणायचंय, काँग्रेस बद्दल केलंय तळागाळापर्यंतच्या जनतेला सांगायची काहीच गरज नाही। ज्या देशामध्ये साधी सुई सुद्धा तयार होत नव्हती, आज तुम्ही डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हे प्रश्न विचारताय, ह्याचं पूर्ण क्रेडिट काँग्रेस पक्षाला जात आहे, ह्याची पूर्ण क्रांती करणे। विलास भैयाला एक प्रश्न विचारूया आणि विलास भैया एक सांगा, आता जर प्रामुख्याने पाहायला गेलं तर जी नगरपंचायत किंवा नगर परिषदेच्या जे इलेक्शन झालं मागच्या काळाला त्यावेळेस काँग्रेस पक्षाला अपयश आलं
थोडक्यात मानावं. परंतु याचाच कुठं बदला घेतला का असा प्रश्न सध्या उद्भवतोय. महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे मोजकेच उमेदवार निवडून आले आणि आपले काँग्रेसची सत्ता त्या ठिकाणी स्थापन झाली. तीच चित्र या इलेक्शनला या रेणापूर नगरपंचायत किंवा आपल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती यामध्ये दिसून येतील. नक्कीच येणाऱ्या काळात पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आपण बघत असाल महापालिका लातूरची आज काँग्रेसची बहुमताने आली आहे. काँग्रेस आणि वंचितची जी युती, जी विजयाची नांदी सुरू झाली आहे, ती नांदी येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जिंकल्याशिवाय थांबणार नाही, एवढं सांगू. या ठिकाणी कुठे हुकुमशाही किंवा असं दबावशाहीला बळी पडतील काही येथील जनता? हुकुमशाही आता कसं दडपशाही तर आहे इथं. त्या पद्धतीने लोक मतदानातून आपला रोष व्यक्त करतील, त्यात कसली शंका नाही. नक्कीच पुढल्या भागामध्ये आपण सविस्तर माहिती घेऊया. या ठिकाणी तात्पुरतं थांबूया आपण. पुढल्या भागामध्ये नक्कीच आवर्जून पूर्ण भाग पहा. मी बेदडे गावासाठी शरद पवार लातूर.